हाय गाईज, तुमचं स्वागत आहे साई व्लॉग्समध्ये. तर मी आहे साई आणि तुमचं माझा पहिल्या व्लॉगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर आज सुट्टीच्या निमित्ताने आम्ही चाललेलो गिरगाव चौपाटीला. तर मी तुमची ओळखून देतो, हा पुढे चाललेला तो माझा भाऊ आहे. बटले आहे पण चांगला आहे. थोड्याच वेळाने आम्हाला बससुद्धा भेटली पुढे जायला. आणि माझी मम्मी कंडक्टर असल्यामुळे तिला ड्रायव्हरसोबत वगैरे ओळख. बघा, हा माझा जाड्या भाऊ. काही जाड्या नुसता खाऊन खाऊन बसतो, काही कामाचा नाही आहे तरी पण भाऊ आहे. तर अशा प्रकारे आम्ही थोड्याच वेळाने मंत्रालयाला पोचणार आहे. आणि हे आपलं आहे मुंबईचं मंत्रालय. कोणाला अभिमान वाटेल अशी आपली मुंबई आहे. आणि आमचं ठरलं वेगळंच की म्हातारीचं बूट बघायलासुद्धा जायचं. तर थोड्याच वेळाने आम्हाला टॅक्सीसुद्धा भेटली आणि टॅक्सीने प्रवास करत करत आम्ही म्हातारीचं बूट बघायला पोचलोसुद्धा. तर अशा प्रकारे म्हातारीचा बूट बघायला सध्या जरी 12 वर्षाच्या आतली मुलांनाच परवानगी होती. त्यामुळे फक्त आमचा भाऊ रुद्रच वरती गेलेला. तर तुम्ही पाहू शकता, ते बघा आला 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 वरून आला. कारण म्हातारीच्या बुटाची परिस्थिती खूप बिकट होती की मोठ्या मुलांना नव्हते जाऊन देत. आम्ही त्यानंतर टॅक्सीत बसलो आणि निघालो होतो गिरगाव चौपाटीला. गिरगाव चौपाट आणि व्लॉग्समध्ये सांगायच्या आधी विसरलो की आम्ही तिथे वडापावसुद्धा खाल्लेला, तर तो चांगला नव्हता. थोड्याच वेळाने आम्ही गिरगाव चौपाटीला बसलो. हाय गाईज, तर बघा गिरगाव चौपाटीला आम्ही पोचलेलो आहे. अशा प्रकारे सनसेटसुद्धा आम्ही पाहिला. आणि ओहोटीचा वेळ होता त्यामुळे जास्त आत पाणी गेलेलं. आणि हे बघा काय शायनिंग मारतोय, वाव. थोड्याच वेळाने आम्ही परत निघणार होतो. तर आम्ही सांगायचं विसरलो की आम्ही राहतो घनसोलीला, नवी मुंबईमध्ये आम्ही राहतो. तर अशा प्रकारे आम्ही मुंबईमध्ये फिरायला आलेलो. थोड्याच वेळाने आम्ही घरी जाणार होतो. घरी जायच्या आधी आम्ही हॉटेलमध्ये वगैरे जेवायला जायचा असा आमचा प्लॅन चालू होता. पण काय माहिती आता मम्मी म्हणेल तसं. थँक्यू गाईज, बाय.